नमस्कार. मी अरविंद आठले. काल साधक आणि नियम असा एक विषय आपण घेतलेला होता. तो थोडा अपूर्ण राहिला. असं आहे की या विषयात जेवढं बोलावं तेवढं कमी आहे, परंतु समोरच्याच्या डोक्यावरून जायला नको याचीही थोडी काळजी घ्यावी लागते. खूप वेळ झाला तर माणसाला या विषयांचा कंटाळा येतो, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मी ते थोडंसं अर्धवट थांबवलं. परंतु अर्धवट जरी थांबवलं असलं तरी तुकारामांचे जे नियम आहेत, अतिशय महत्त्वाचे असे काही नियम मी तुकारामांचे तुम्हाला सांगितले होते. अभंगातले काही ओळी या पुन्हा एकदा मी रिपीट करतो आपल्यासाठी. साधकांनी ह्या सर्व गोष्टी पाळणं आवश्यक आहे, म्हणजे व्यवहारात त्याला कसं राहावं हे समजेल. अध्यात्म आणि व्यवहार ह्या दोन्ही कोटी मोठ्या वेगळ्या अशा गोष्टी नाही आहेत. काही लोक ह्या दोन वेगळ्या गोष्टी समजतात. अध्यात्म करायच्या वेळी अतिशय ते चांगले राहतात आणि व्यवहारात आले की मानकापेपणा जो असतो, व्यापार उदीम ह्याच्यात जसं काढता येईल समोरच्याला तेवढं काढणं हेच कर्तव्य आहे, आणि त्याशिवाय आपल्या कुटुंबाचं भरणपोषण होणार नाही अशी त्यांची समजूत असते. असं नाही आहे. ह्या दोन्हीचा समन्वय तुम्हाला घडवून आणता आला पाहिजे. म्हणून ह्या काही गोष्टी मी मुद्दाम सांगतो आहे पुन्हा पुन्हा. पराविया नारी माऊली समान, हे गेले नेऊन ठाईचे. देखोनिया वस्त्राभूषणांचे जन, तात्काळ मरण येते मज. कुठलाही शान शोक नाही पाहिजे. कुठलीही स्त्री परस्त्री ही माते समान समजली पाहिजे. पराविया नारी माऊली समान. मानदंभ चेष्टा हे तो सुकराची विष्ठा. दंभ कुठला येऊ नये. परंतु बहुतेक सगळ्या विद्वान मंडळींना जे उपासना त्यांची असत नाही, विद्वत्ता असते, ग्रंथांचा अभ्यास असतो, खूप काही समजलं असं त्यांना वाटत असतं, त्यांना अतिशय दंभ येतो, अहंकार. या अहंकाराला अतिशय टाळणे आवश्यक आहे. जन धन तन वाटे लेखावे वमन. जे प्रसिद्धी कांचन कीर्ती हे जे काय आपण सगळं म्हणतो, यापासून दूर राहावं असं तुकाराम म्हणतात. तुका म्हणे धन वाटे गोमांसा समान. धन हे गोमांस आहे असं त्यांची समजूत केली आहे. आपल्याला संसाराला आवश्यक तेवढं धन कमवावं, चांगल्या मार्गाने कमवावं. त्याला कोणी नाही म्हणत नाही, कारण तुमच्या बायकापोरांची जबाबदारी, त्यांच्या शिक्षणाची, त्यांच्या जेवण खाण्याची, उदरनिर्वाहाची सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे. तुम्हाला कोणी धन कमवू नका असं कोणी म्हणत नाही आहे. कमवा, परंतु ते किती कमवा हे तुम्ही सुज्ञपणे समजलं पाहिजे. तुम्हाला मुंगी आणि रावा आम्हा समानाची जीव. खूप मोठा माणूस आणि अतिशय गरिबीतला छोटा माणूस, हे दोन्ही तुम्हाला समान वाटले पाहिजे. समान. मनाची केवढी मोठी अवस्था त्यासाठी यावं लागेल, केवढं वैराग्य यावं लागेल, या गोष्टीचा विचार करा. साधक होणं सोपं नाही आहे. कुठल्या तरी महाराजांचा एक मंत्र घेतला, गंडा बांधला की झाले साधक, असं होत नाही. लाखामध्ये साधकाला एखादा साधकच खरी चांगली कमाई अध्यात्मात पुढे जाऊ शकतो, हे लक्षात ठेवा. तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाळणं आवश्यक आहे. सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया. तुका म्हणे मना पाहिजे अंकुश. मनावर अंकुश पाहिजे. नित्य नवा दिस जागृतीचा. प्रत्येक दिवस नवीन वाटला पाहिजे तुम्हाला. काहीतरी आज माझ्यात आणखीन सुधारणा झाली पाहिजे, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आता याच्यासाठी एक उदाहरण गुरूंचं मी एका देतो. एक गुरु शिष्याला काही शिकवत होते, आणि अशावेळी एक सुंदर स्त्री त्या ठिकाणाहून चाललेली होती. साहजिक स्वभाव आहे माणसाचं, तारुण्य, त्याचा भावना या उद्दीपित व्हायला वेळ लागत नाही. गुरु समोर बसले असताना सुद्धा त्याचं लक्ष त्या स्त्रीकडे गेलं, आणि तो मान वळून वळून त्या स्त्रीकडे पाहत होता, ती जशी पुढे चालली. अशावेळी गुरुंनी काय केलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? त्यांना टोकलं नाही, कारण ही स्वाभाविक मूळ भावना आहे. ही भावना येणं यात काही चूक नाही.
त्याच्यावर ॲक्ट करू नका, ती पुढे वाढवू नका. आणि मग संयम कसा शिकावा हे गुरुंनी त्यांना त्या क्षणी सांगितलं की तू काय केलंस आणि मी तुला का थांबवलं नाही, याचं उदाहरण त्या गुरुंनी त्यावेळी त्यांना दिलं. हे फार महत्त्वाच्या गोष्टी असतात. ब्रह्मचर्य आणि ह्याच्या गोष्टी लोक करतात, परंतु त्याचा अर्थ समजत नाही दुर्दैवाने. म्हणून ते काय म्हणतात, ठाम मत करा. आता ज्ञानेश्वराच्या काही ओव्या मी तुम्हाला म्हणून दाखवणार. हे सगळे फार मोठे संत होऊन गेले. आपलं नशीब चांगलं की या भूमीत आपण जन्माला आलो. आता नियमूची हा एकला, जीवे करावा आपुला, जैसा कृतनिश्चयाची या बोला बाहेरा नोहे. नियम करा आणि कृतनिश्चय करा की तो नियम मी पाळीनच. जरी येतुलीने चित्त स्थिरावे, तरी काजा आले स्वभावे, नाही घालावे मोकळून. मनाला मोकळं सोडू नका. मोकळं सोडलं की ते तुमच्या हातात राहत नाही. उधळतो घोडा आणि मग ते कानात वारं शिरल्यानंतर वासरू जसं इकडं तिकडं उधळतं, तसं त्या घोड्याचं होतं, तसं तुमच्या मनाचं होतं. हे पाळणं फार आवश्यक आहे. मन मोकळीले जेथे जाईल तेथून नियमोची घेऊन येईल. म्हणून नियम जेव्हा जर कडक केले असेल तर ते मन कुठे गेलं तरी ते नियम त्याला परत आपल्या ठिकाणी घेऊन येतात. ऐसेची स्थैर्याची होईल सावियाचकी. असंच मन हळूहळू स्थिर होतं, एकदम स्थिर होत नाही. अपेक्षा एकदम करूच नाही मनाकडून. ते हळूहळू नक्कीच स्थिर होईल. आपले गुरु आपलं बोट धरतील, पण त्यासाठी आपल्या गुरूंचं बोट धरायची आपली तयारी पाहिजे. तेव्हा हा ज्ञानदेवच्या 6व्या अध्यायामध्ये शनै शनै इत्यादी श्लोकावरील या ओव्या साधक जीवनात अत्यंत उपयोगी आणि मार्गदर्शक आहेत. परमार्थ साधन हे युक्तिसाध्य आहे, शक्तिसाध्य नाही. शक्तीने त्या मनाला खटकन परत घेऊन येऊ नका. ते दुप्पट जोराने वर येईल हे लक्षात ठेवा. मनाची समजूत युक्तीनं घालून त्याला वटणीवर आणावं लागतं. तर ह्या गोष्टी साधक म्हणून तुमच्या लक्षात तुम्हाला ठेवणं लक्षात आहे. दुसरी गोष्ट गणेशाची उपासना. आता वैदिक धर्माने गणेशाची उपासना सांगितलेली आहे. कुठल्याही उपासना अधिष्ठानाशिवाय, गणेशाच्या अधिष्ठानाशिवाय कुठलीही उपासना सिद्धीत जाणं नाही. हे त्रिकालबाधित सत्य आहे. गणेशाची स्वरूप 2, एक शुद्ध मंत्रमय आणि दुसरं एकदंतम त्रस्तम इत्यादी विग्रहमय. हा विग्रह म्हणजे ओंकार. मूलध्वनीचं तेजो रूपमय घनीभवन, गलद्दान गंडम मृदभृंग खंडम इत्यादी विग्रहवर्णन जितकं वस्तुनिष्ठ तितकं सांकेतिकही आहे. ओंकाराच्या मात्रा, भ्रमरगुंफा, चंद्रामृताचं तळ इत्यादी योगमार्गाच्या प्रतितींचं निसर्गनीय सांकेतिक स्वरूप या विग्रहात समाविष्ट झालेलं आहे. मूलाधार स्थित असा गणेशाचा योगमार्गाशी दत्तात्रेया इतकाच घनिष्ठ संबंध आहे. अथर्वशीर्ष आणि वैदिक तांत्रिक पद्धतीची पूजा ही गणेशोपासनेची सर्वसामान्य अंग आहेत. हे लक्षात ठेवा. गुरुक्षेत्रात जे वर्णन केलेलं आहे की शैल्यगमन करताना श्रीगुरूंनी आपल्या पादुकांबरोबर विघ्नहर चिंतामणी मागे ठेवलेला होता आणि त्याची भक्ती करण्याची शिष्यांना त्यांनी आदेशही दिला होता. हा भाग दत्तोपासना आणि गणेशोपासना ह्या दोन्ही गोडजोळीप्रमाणे एकत्र आहेत हे विसरू नका. दत्ताच्या उपासकाला गणेशकाची उपासनेची सहाय्यता आवश्यक आहे. आणि म्हणून गुरुंनी ही धारा तुम्हाला सांगून ठेवली आहे. गाणगापूरला जाताना त्यांनी गणेशाची स्थापना केलेली आहे. आणि मग हा संप्रदाय पुढे कसा वाढला हे तुम्हाला माहिती आहे. दत्त संप्रदाय नसता तर मुसलमानांचं आक्रमण आपण छेदू शकलो नसतो. श्री स्वामी समर्थ जन्माला आले नसते, रामदास स्वामी, तरीही फार मोठं वाईट आपल्या राष्ट्राला घडलं असतं मुसलमानांचं. परंतु हे फार मोठ्या मोठ्या व्यक्ती एकमेकांचं पूरक कार्य एकमेकांना करत करत हातात हात घालत पुढे गेलेले आहेत. संप्रदाय कोणताही असो, गणेश या देवतेला अग्रस्थान आहे आणि या गोष्टी योजनापूर्वक आहेत असं निश्चितच सांगावं असं वाटतं. गणेशांना
गणेशाची उपासना प्रत्येक दत्तभक्ताला आवश्यक आहे. आणि शक्ती म्हणून अन्नपूर्ण कुठलाही नैवेद्य दाखवा तुम्ही पाहायला तर गणेश दत्त आणि अन्नपूर्ण ह्या दोघांनाही दाखवला जातो. ह्या काही गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे. आता भगवद्गीतेमध्ये श्रोत्रादी इंद्रिये आवरिती परी रसने नियमू न करती ते सहस्रधा कवळी जती विषयी ही जैसी वरी पालवी खुडीजे आणि मुळे उदक घाडीजे तरी कैसेनी नाशू निमजे तया वृक्ष. तो उदकाचेनी बळे अधिके जैसा आडवेनी आंगे फाके तैसा मानसी विष पोखे रसनाद्वारे. येरा इंद्रिया विषय तुटे तैसा नियमू न ये रस हटे जे जीवन हे न घटे येरे विड. या ओव्या अतिशय महत्त्वाच्या अशा ओव्या आहेत. भगवद्गीतेच्या ह्या ज्ञानदेवीमध्ये रूपांतर केलेल्या. तेव्हा रसना आणि ब्रह्मचर्य यांचा अनोन्य असा संबंध आहे. रसनेला ताब्यात ठेवावं लागतं, पण ताब्यात ठेवायचं असं इच्छा मारा नाही. मी मागेही तुम्हाला सांगितलं की रामकृष्णाश्रम जेव्हा मी नागपूरला होतो तेव्हा पाहिलं की संन्यासांना एक रविवारी गोड जेवण असायचं. त्यांच्या कुठे वासना उरू नयेत याची काळजी घेतली जात असे. पण ज्यांना त्यातूनही आधेमध्ये खायची इच्छा होत असेल त्या खायच्या इच्छा मारू नयेत. तर अशा वेळी ते शिष्यांकडे जात असत. बुवा मी आज तुझ्याकडे अमुक येतो, मला अमुक खायची इच्छा आहे. शिष्यही आनंदाने ते करत असत. त्या गोष्टी मी बघितलेल्या आहेत आणि हे आवश्यक आहे. इच्छा मारू नये, तिचं दमन करावं, मारायची नाही. म्हणून गोपाल इंद्रियांचं पालन करावं, परंतु इंद्रियाचं लालन करू नये, लाडावू नयेत. ह्या सर्व गोष्टी फार आवश्यक आणि साधकाच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा आहेत. तेव्हा रसनेच्या द्वारे इंद्रिय जेव्हा आडवी तेडवी व्हायला लागतात आणि गरगरीत होतात तिथे हा संबंध येतो. म्हणून रसना ही फार महत्त्वाची उपासकाच्या दृष्टीने, आवश्यक साधकाच्या दृष्टीने आवश्यक अशी गोष्ट आहे, जिच्यावर त्यानं केंद्रित केलं पाहिजे, जिच्यावर नियमन आणलं पाहिजे, परंतु ती तोडली नाही पाहिजे. असं सर्व ह्या दोन्ही धारीवर चालत चालत साधकाला पुढे जायचं असतं. तुकारामजी म्हणतात रात्रंदिवा आम्हा युद्धाचा प्रसंग हे या अर्थाने आहे की त्याला आपल्या इंद्रियांशी, आपल्या वासनांशी सतत खेळावं लागतं आणि सतत त्याच्यावर नियमन ठेवावं लागतं. हे युद्ध जे चालू आहे हे आतलं महाभारत आहे, हे आतलं रामायण आहे. हे रामायण आणि महाभारताचं युद्ध आपल्याला आत राहूनच लढायचं आहे. अतिशय काही या महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि ह्या माहिती असणं फार आवश्यक आहे. आता योगी अरविंदांचा एक अनुभव माझ्या वाचनात आला. अरविंदांनीच आपल्या बाल आणि तरुणावस्थेतील जे अनुभव प्रकट केलेले आहेत त्याला एक प्रस्तुत मुद्द्याच्या दृष्टीने एक उल्लेखनीय असा अनुभव सांगतो तुम्हाला. दार्जिलिंगला असताना सहज पहुडलेल्या अवस्थेत अगदी अचानकपणे एक अंधाराचा लोट त्यांच्या शरीरात घुसला आणि त्यांना पूर्ण ग्रासून टाकलं. सबंध जग त्यानं झाकून टाकलं. इंग्लंडमध्येही संपूर्ण वास्तव्यात एक घन अंधकार त्यांच्या डोक्यावर सतत लोंबत असलेला त्यांना दिसे. त्यांची अशी समजूत होती की त्यांच्या स्वभावात जे तमोगुणाचं आधिक्य झालेलं होतं त्याचा या अंधाराशी संबंध असावा. भारताकडं परत येत असताना तो अंधार नाहीसा झाला. सर्व प्रकारच्या मानवी साधना दोषासह मी साधनेस सुरुवात केली. दोष कोणात नसतात. जन्मलेल्या प्रत्येक माणसात दोष असतात, तो साधू संत असला तरीही. अरविंदांनी मोकळ्या मनाने हे कबूल केलं आहे की माझ्या सर्व प्रकारच्या मानवी दोषासह मी साधनेला सुरुवात केलेली आहे आणि हर प्रकारच्या अडचणीतून मला पाडावं लागलं. मला या दिव्य जाणीवेची प्राप्ती झाली असं आपलं अंतरंग श्री अरविंदांनी सांगून ठेवलेलं आहे. तर काही महत्त्वाच्या गोष्टी साधक म्हणून आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आता अनुष्ठानात जे नियम कडकपणे पाळायचे असतात त्याच्यामध्ये ब्रह्मचर्य आणि केशरक्षण इत्यादींनाही महत्त्व आहे. आता नियमांचे दोन भाग असतात.
एक असा की शरीर आणि मन यांच्यावर पूर्ण ताबा मिळवण्याकरता काही असतात, आजच्या भाषेत ऑटोनॉमस, व्हॉलंटरी, अशा दोन्हीही कार्यावर हुकमत चालवण्याकरता ते असतात आणि त्याचा हा भाग लक्षात घेण्यासारखा असतो. दुसरा भाग शक्तिसंचय, शक्तिरूपांतर यांचा असतो. या सूक्ष्मतेमुळे तो तेवढा आकलन होणारा नसतो. ब्रह्मचर्य शरीर आणि मन यांच्यावर स्वामित्व मिळवण्याकरता असतं आणि त्याहीपेक्षा अधिक ते दुसऱ्या भागाकरता असतं. शरीरातील प्रत्येक धातू आणि अवयव आधुनिक विज्ञानानुसार विभाजनानं म्हणजे सेल डिव्हिजन वाढत असतो. नरफलातील टेस्टिज बीजही अशीच वाढत असतात. वैवाहिक जीवनातल्या कामयुद्धानं ही वाढ प्रबळ होते आणि ब्रह्मचर्यात या विभागातील सारी शक्ती निरुद्ध होऊन तिचं रूपांतर होतं आणि ते तप व्रत अनुष्ठानात उत्पन्न होणाऱ्या शक्तीत मिसळून साधकाचा उत्तरोत्तर साधकाला ते तेज संपन्न करीत असते. ब्रह्मचर्याच्या बाबतीत जी गोष्ट तीच केशरक्षणाबाबतीत अनेक वेळा पाहतो आपण. साधू संन्यासी हे सगळे दाढी वाढवलेले असतात, केस वाढवलेले असतात, जटा असतात. तर केसांच्या वाढीत जी शक्ती खर्च व्हायची, कारण त्या वाढीला एक मर्यादा आहे. केस किती वाढव म्हटलं तरी 25 फूट काय होणार नाही. आज कापले तर कदाचित 2 महिन्यात ते 4 इंच वाढतील, परंतु कापलेच नाही तर त्याची वाढ निर्मिती हळूहळू कमी होऊन ती जी वाढायला लागणारी शक्ती तेही उपासकाला आपल्या साधनेत मदत करावी अशा अपेक्षेने ते असतं सगळं. आणि मग त्या वाढींची गती खुंटते आणि तसं नसतं तर माणूस स्वतःला लपेटून घेऊ शकेल इतके ते केस वाढले असते. नरफल किंवा केस आपल्या मर्यादेपर्यंत वाढतात आणि पुढे त्यांची गती खुंटल्यानंतर ते स्थिर होऊन विभाजनातील शक्ती साधनेच्या शक्तीमध्ये विरून जाते. कुठून कुठून शक्ती मिळवावी लागते. उपासना किती अवघड आहे मी सातत्याने तुम्हाला सांगतो आहे. अतिशय कठीण आहे. कुठल्या तरी महाराजांचं बोट धरून केवळ आता झालं आपलं कल्याण असं समजण्यात अर्थ नाही. तुमची उपासना तुम्हालाच करावी लागते. कोणीही तुमची उपासना करू शकत नाही. ती तुमची तुम्हालाच करायची आहे. तुमचा लढा तुम्हालाच द्यायचा आहे. आणि हा लढा दिलात तर प्रबळ मन तुमचं ठेवा. अत्यंत गाढ अशी गुरुवर श्रद्धा ठेवा. तो गुरु कितीही संकट तुमच्यावर आलं तरी तुम्हाला तो हात देणार आणि वर काढणार याची खात्री ठेवा. ही खात्री ठेवली तर उपासनेत तुम्हाला पुढे पुढे जाणं अशक्य नाही. परंतु असं नका समजू, हे जे लोक येतात शंकराचार्य किंवा हे अगदी तरुण वयात त्यात त्यांची पूर्ण उपासना झालेली असते, तर हे मागचं संचित घेऊन आलेले असतात. मी मागेही तुम्हाला म्हटलं की शंकराचार्यांनी जे काही सौंदर्यलहरी स्तोत्र लिहिलं 5व्या 6व्या 4थ्या 5व्या वर्षी ते लिहिलेलं आहे. आज मोठ्या मोठ्या विद्वानांना त्याचा अर्थ समजत नाही, इतकं ते कठीण असून त्यांनी इतक्या छोट्या वयात ते कसं काय लिहिलं असेल. तर हे संचित आहे. तुमचं साधनेचं संचित तुम्हाला तयार करायचं आहे. आणि हे संचित जेवढं तुम्ही वाढवाल, हे संचित जेवढं तुम्ही मोठं तयार कराल, तेवढी तुमची उपासना दृढ होत जाईल आणि अनेक चांगले उपासनांचे जन्म तुम्हाला मिळतील. चांगल्या आईबापांच्या पोटी तुम्ही जन्माला जाल. सात्विक अशा आईवडिलांच्या पोटी तुम्हाला जन्माला जाल. तुमचे भोग कमी होत पूर्ण तुमचं लक्ष उपासनेकडे लागेल. अशी व्यवस्था परमेश्वरी आहे. तिच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता म्हणून ती तुम्हाला समजत नाही. ती तुम्ही समजावून घ्या. हे सगळं जर तुमच्या डोक्यात शिरलं तर उपासनेविषयी अशी काहीही मतं तुमची राहणार नाही. व्यवहारातल्या सर्व गोष्टींना धरून तुमची ही उपासना तुम्ही करू शकाल. ही उपासना तुम्ही करावी. अत्यंत शुद्ध राहावं, शुद्ध मनाने करावं आणि स्वतः शुद्ध होऊन समाजाचं कल्याण करावं. शेवटी त्याचा उपयोग समाजासाठी आहे, तुमच्यासाठी नाही. ऋषीमुनींनी वर्षानुवर्षे तपश्चर्या केली आणि ती पूर्ण झाल्यानंतर समाजासाठी वापरलेली आहे. स्वतःसाठीच त्यांनी ठेवून ते मुक्त नाही झाले केवळ. हे समाजासाठीही तुम्हाला करायचं आहे, समाजासाठीही ते ठेवायचं आहे. हे सूत्र कायम लक्षात ठेवा. तुम्हा सर्वांना शुभेच्छा. नमस्कार.